मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पाणी आल्यानंतर काय आनंद असतो तो शब्दात सांगता येत नाही। मी पण ज्या तालुक्यात आहे तोही दुष्काळी तालुका होता। आपण सगळ्यांनी बघितलंय, सगळ्यांची आंदोलन, मोर्चे, अनेक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे मिळतील आणि येत्या 2 वर्षामध्ये म्हैसाळचं पाणी हे जत तालुक्यातल्या गावागावात जाईल अशा पद्धतीचं प्रयत्न आम्ही सगळेजण प्रयत्न करू। मित्रांनो, आजची परिस्थिती वेगळी आहे। व्यासपीठावरून सगळ्यांचं म्हणणं हेच येतंय की दुष्काळ संपला पाहिजे आणि दुष्काळ संपण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे। राजकर्ते सत्तेमध्ये अनेक वर्षाची सत्ता आहे, मी त्या खोलात जात नाही, परंतु या महाराष्ट्रातला दुष्काळ संपला पाहिजे अशी भावना असणं, नुसती भावना असून चालत नाही, तर त्या भावनेपोटी काम करणं, तर हे काम आता सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, जत तालुक्यातले 35,000 ऊसतोड मजूर आज ऊस तोडणीला जात आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वप्न एकच आहे की या तालुक्यातल्या एकाही मजुराच्या हातामध्ये ऊसाचा कोयता येता कामा नये, यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत। पायाभूत सुविधा पण महत्वाच्या आहेत। इकडं पाणी आलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला इथले रस्ते असतील, इथल्या आरोग्याच्या सुविधा असतील, इथल्या शाळेच्या सुविधा असतील, अन्य काही व्यवस्था असतील, तर त्याही व्यवस्था उभा करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकमेकाच्या हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता आहे। जगताप साहेबांनी सांगितलंच की आता संजय काकांच्याकडे ती कला आहे। मलाही माहित होतं, मला या कार्यक्रमाला मला अधिकाऱ्यांचा फोन आला, काकांचा फोन आला, यायला लागतंय। मी नागपुरात होतो, म्हटलं ठीक आहे काका, येतो, काही अडचण नाही। आणि आता लोकसभा येते, ही गोष्ट खरी आहे। नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहेच, ते काय आता झाकून ठेवायची आवश्यकता नाही आणि ती गरज पण आहे। त्याशिवाय एवढे मोठे पैसे मिळत नाहीत मित्रांनो। नितीन गडकरी एकदा मागच्या सरकारमध्ये जलसंपदा खात्याचे मंत्री झाले। मला वाटतं उमा भारती मॅडम यांच्याकडे तो चार्ज होता आणि त्यांच्याकडून नितीन गडकरी साहेबांच्याकडे ती जबाबदारी दिली। आपला माणूस असला तर काय घडू शकतं, त्यांनी लगेच जलसंपदा खात्याचे सचिवांपासून सगळे तिकडे मंत्री बोलावले आणि 41,000 कोटी रुपये त्यांनी तेव्हा महाराष्ट्राला उपलब्ध करून दिले। म्हणून मराठवाडा, विदर्भातल्या अनेक योजना कामी लागल्या, आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पण। आणि त्यामुळे या सगळ्या योजना पूर्ण करण्याची सगळ्यांची आपली जबाबदारी आहे। त्यासाठी आपण ताकदीनं सगळेजण आपण निश्चितपणे एकत्रित राहू, एका ताकदीनं, एका दिलानं, एका मनानं आपण माननीय खासदार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू की या परिसरातला सगळा दुष्काळाचा जो कलंक आहे तो पुसला पाहिजे। मित्रांनो, आटपाडीत हीच परिस्थिती होती। आटपाडी मधले अनेक ऊसतोड मजूर ऊसतोडीला जायचे, आता ती परिस्थिती नाही। मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, तीच परिस्थिती आपल्या जत तालुक्यामध्ये होणार आहे। आता नवीन परवा टेंबू योजनेला सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली। त्यामध्ये जतची काही गाव आहेत, कवटेमंगळची काही गाव आहेत, तासगावची काही गाव आहेत, खानापूर, आटपाडी, मान खटावची, सांगोल्याची काही गाव आहेत। मित्रांनो, हे का नाही आधी घडलं? यासाठी कुणी कामच प्रामाणिकपणे केलं नाही। आणि अधिकारी वर्ग जो आपल्या सांगली जिल्ह्याला मिळाला आहे, म्हैसाळला असेल, टेंबूला असेल, तो इतका चांगला अधिकारी वर्ग आहे आणि बऱ्याच दिवसापासून या परिसरात असल्यामुळं त्यांना इथला बांध ओढा उघडीची सगळी माहिती आहे। त्यामुळे कुठलं पाणी कुठं सोडायचं, कसं सोडायचं, काय प्लॅन करायचा, ह्याची त्यांना चांगल्या पद्धतीची माहिती आहे। तरी सुद्धा मी अधिकाऱ्यांच्याकडे मागणी करतो, विनंती करतो, जत तालुक्यातल्या लोकांना, आता बरेच सरपंच भेटले आम्हाला इथं आल्यानंतर, तिथून पाणी सोडा, तिथून पाणी सोडा। काका, मी विनंती करतोय अधिकाऱ्यांना आणि तुम्हाला की जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन एकदा खुली चर्चा दिवसभर आपण जत तालुक्यामध्ये लावली पाहिजे। नेमकं पाणी कुठं सोडायचं आहे, कुठून पाणी सोडल्यानंतर कुठं पाणी येऊ शकतं, कुठं पाईपलाईन टाकल्यानंतर। आता खिलारवाडीचे सरपंच भेटले की 600 फूट जर आमच्या इथनं पाईपलाईन टाकली तर खिलारवाडीचा आणि वज्रवाडचा विषय संपू शकतो। असे अनेक कल्पना आहेत ना। लोक सगळ्या परिसरात राहिले, त्यांना माहित आहे, त्यांनी सगळा परिसर त्यांच्या पायाखाली तुडवलाय, त्यामुळे त्यांना सगळ्या माहिती असते। म्हणून आपण या सगळ्या म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन एक दिवसभर खुली चर्चा आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे। आवर्तनाच्या बाबतीमध्ये एक निश्चिती केली पाहिजे। म्हैसाळची योजना सुरू होते आणि जत शेवटी असल्यामुळे पाणी मिळत नाही आणि शेवटच्या टप्प्यात आपण पाणी देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तिकडे मोटारी बंद करायची वेळ येते। म्हणून पाण्याचं पण व्यवस्थित नियोजन व्हावं, यासाठी मागच्या बैठकीमध्ये माननीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याही सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून जतला पाणी पहिलं मिळावं आणि परत टप्प्याटप्प्यानं वर असं म्हैसाळचा
पंप ग्राहकडं त्या पद्धतीनं पाणी सोडत जावं, अशा पद्धतीचं नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं व्हावं असाही आपला सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे. मी परत एकदा सर्व अधिकाऱ्यांचं ज्यांनी या योजनेसाठी प्रयत्न केला त्या सर्वांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो की दुष्काळी तालुक्यातली ही गरज आहे आणि ती गरज पूर्णपणे संपली पाहिजे. जत तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं पाण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. 29 गावाचा पाण्याचा जो प्रश्न होता प्रादेशिक योजना, त्या योजनेबद्दलही आम्ही पाठपुरावा करतोय. विक्रमदादा त्या बैठकीला होते, 29 गावचे सरपंच होते. आता त्यांनी सांगितलं, परवा मी मंत्री महोदयांना भेटलो की गावची जर मागणी असेल आणि तशा पद्धतीनं पाणी उपलब्ध असेल तर आम्ही तुम्हाला वैयक्तिक योजना द्यायलाही सरकार निर्णय घेईल. अशा पद्धतीचं सरकारच्या माध्यमातून सगळे प्रयत्न सुरू आहेत. परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. सगळ्यांना बरोबर घेऊन जावं या भावनेतनं हा केलेला प्रयत्न यश आलं. त्याला सगळ्यात मोठं कारण ठरलं ते आमचे जगताप साहेब. कारण मी फोन केला आणि म्हटलं जगताप साहेब चहा घ्यायला येतोय, चहा काय नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करू, लवकर या. पण मी गोपीचंद पडळकर साहेब, विक्रमदादा, गंधाडे साहेब, आमचे रवी तमनगौडा इथं असल्यामुळे इथं होते. सगळे आम्ही प्रमुख सहकारी जगताप साहेबांच्या घरी गेलो आणि त्या ठिकाणी चर्चा झाली. चर्चा हीच झाली की प्रत्येकानं आपापल्या परीनं काम केलेलं आहे, प्रत्येकानं या कामामध्ये योगदान दिलेलं आहे, प्रत्येकाचं त्यामध्ये काम आहे आणि आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. यामध्ये कुठल्या पक्षाला बाजूला ठेवावं, कुठल्या नेत्यांना बाजूला ठेवावं हा उद्देश नाही. आता जगताप साहेबांनी त्यामध्ये अर्थ काढला की लोकसभेची इलेक्शन आहे, सगळ्याला राजा म्हणून काका बोलवते. तवर विक्रमदादा म्हणते सगळ्या पक्षातल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे. म्हणलं प्रेम आहे म्हणून मी इथं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यातला विनोदाचा भाग सोडला तर या तालुक्यामधल्या लोकांनी आपल्यावर प्रचंड प्रेम केलंय आणि त्या ऋणातनं मुक्त आपण झालो पाहिजे. ही भूमिका आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची असली पाहिजे, त्यामध्ये आपण ती भूमिका बाळगली पाहिजे. मागे एकदा जगताप साहेब आपण या परिसरामध्ये फिरत होतो त्यावेळेला गाड्या थांबून या मंडळींनी सांगितलं, जमदाडे साहेबांनी त्याचा काही थोडा इतिहास सांगितला, तारखावाईज सांगितलं, बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्यातनं थोडा आउट ऑफ वे जाऊन अधिकाऱ्यांच्यावर आपण विनंती केली, तुम्हाला काय झाला तर त्रास होऊ द्या, पण लोकांची मागणी आहे, लोकांना पाणी मिळालं पाहिजे, ही भूमिका डोळ्यापुढे ठेवली. तोपर्यंत फॉरेस्टच्या लोकांनी अडवणुकीची भूमिका घेतली आणि अडवणुकीची भूमिका घेऊन अवघ्या 10-11 दिवसामध्ये आपण फॉरेस्टची सुद्धा परवानगी आणली. त्यामध्ये मला वाटतं पाटोळे साहेब भोसले नावाचे एक कन्सल्टंट होते, त्यांना आम्ही विनंती केली. या ठिकाणच्या 500-700 लोक त्यावेळी जमले होते आणि लोकांची अतिशय तीव्र भावना त्यांनी पाहिली आणि ते प्रपोजल आम्ही फॉरेस्टला पाठवलं. त्यामध्ये आपल्याला सुधीर मुनगंटीवार साहेबांनी मदत केली आणि 11व्या-12व्या दिवशी आपल्याला फॉरेस्ट मधली परवानगी आली. मला खास करून उल्लेख केला पाहिजे लिंबाजीराव कोरे आणि त्यांचे सगळे सहकारी, मला वाटतं विठ्ठल बापू, ही सातत्यानं पाठपुरावा करत होती आणि या 5 शेतकऱ्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी ती मान्य केली. फॉरेस्ट मधलं काम करत असताना आपल्याला प्लास्टिक उडवता येणार नव्हतं, त्या ठिकाणी ते कंट्रोल प्लास्टिक सुद्धा करता येत नव्हतं. तेव्हा अशा वेळेला पुन्हा 3-4 महिने काम लागेल आणि म्हणून या शेतकऱ्यांनी जमीन दिली. मी मनापासून या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून कौतुक करतो. कुठल्याही प्रश्नांची विचारपूस न करता त्यांनी हे कॅनल काढायला आपल्याला परवानगी दिलेली आहे. तुमचे पैसे त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी आमची आहे, तुम्ही काळजी करू नका. पण तुम्ही दिलेलं उदाहरण हा परिसर निश्चितपणानं आठवण ठेवेल. या ठिकाणी विक्रमदादांनी काही भावना व्यक्त केल्या की अजून आपल्याला विस्तारितचं काम लवकर गतीने घेतलं पाहिजे. जगताप साहेबांची काही भूमिका आहे. जगताप साहेबांनी सांगितलं की जी डिस्ट्रीब्युशनच्या लाईन आहेत त्याही लवकर आपण केल्या पाहिजेत. एक झालं की दुसरं नको, त्याला अवधी जाता कामा नाही, त्याला वेळ जाता कामा नाही. माणसं ही आर्थिक झालेली आहेत. मानवाची निर्मिती झाल्यापासून या निसर्गाचा कोप आपल्या या तालुक्यावर आहे आणि दुष्काळाचा कलंक आपल्याला असल्यामुळं माणसांच्या भावना तीव्र आहेत. पण जगताप साहेब निश्चितपणानं या सगळ्या परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे यावेळी आले
आणि त्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं आपल्याला 2092 कोटी रुपये, जवळजवळ 2100 कोटी रुपये आपल्याला दिले आणि या सगळ्या बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून आपण कामं करू शकलो. त्याला एकमेव कारण आहे की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून केंद्रातून आपल्याला पैसे आल्याने आपण हे काम पूर्ण करू शकतो. जगताप साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं, मी काम केलं आणि विक्रम दादाला लोकांनी निवडून दिलं. आता जगताप साहेबांना शिकवणे इतपत माझी राजकीय अक्कल नाही, माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे. माझ्या चुलत्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं. दिनकर आबा, डी.के. पाटील माझ्या चुलत्यांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं. पण जगताप साहेब जरा मारक्या बैलाला जरी अवतारा चांगला असलं तरी मारका असलं तर माणूस भेटतय. जरा जरा आमचा ऐका. आता म्हणतात ना, बापाची चप्पल मुलाला आली की बापानं थोडं शहाणपणानं वागायला, पण तुमची नातवाला आलेली आहे. आमचं जरा ऐका. त्यामुळे तुम्ही थोडस समजून घ्या. विक्रम दादा, याचा अर्थ काय तुमची पुन्हा झंगाट पकड लावावी अशी आमची भूमिका नाही. काम करणारी माणसं ठरवते. या ठिकाणी काही भावना व्यक्त केल्या. भावना या होत्या की पाणी मिळालं पाहिजे, पाण्याच्या बाबतीमध्ये काही अडचणी आहेत. पाणी आपल्याला येत असताना पूर्वीचा सर्वे होता, उपलब्ध पाणी होतं, त्या पाण्यानुसार तो सर्वे झाला होता, त्या पाईपलाईन झाल्या, पाणी जवळ आलं. आता निश्चितपणानं शेजारी वाटतंय की आपल्याला इथे मिळावं आणि मिळणं त्याचा हक्क आहे. यासाठी विस्तारित निर्माण झाली. 1000 कोटीचे टेंडर निघाले, काम सुरू झालं. पण आणि मधल्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस पडला नाही, दुष्काळाची स्थिती आली, लोकांच्या भावना तीव्र होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये आपण उद्घाटन केलं, डामडौल करणं हे चांगलं वाटलं नाही. म्हणून आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली आणि हे नंतर करू, पहिला काम चालू करू म्हणून काम सुरू केलं. आज जगताप साहेबांचा जो विषय आहे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला 1000 कोटीचं हे डिस्ट्रीब्युशन लाईन जे आहेत, वितरण व्यवस्था, त्या सुद्धा निश्चितपणाने लवकरात लवकर मार्गी लावूया. आपण सगळे मिळून, जगताप साहेब सगळे मिळून आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जाऊया की जे आपले नेते आहेत, ज्यांच्या हातामध्ये जलसंपदा खाता आहे, ज्यांच्या हातामध्ये केंद्र सरकार ज्यांना मानून चालतंय की ते पैसे आपल्याला अधिक देऊ शकतात. आणि ही भूमिका डोळ्यापुढे ठेवून वितरण व्यवस्थेसाठी लागणारे 1000 कोटी सुद्धा लवकरात लवकर मंजूर करून त्याही कामाला सुरुवात केली पाहिजे. या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत आणि तोही प्रश्न लवकर मार्गी लावू. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणची भूमिका घेतली. सगळ्या नेते मंडळींनी या ठिकाणी भूमिका घेतली. मी जरा तुकाराम महाराजांचं, बाबांचं भाषण बारकाईनं ऐकलं आणि मग मी जगताप साहेबांना म्हणलं, बाबा काय आमदारकीला उत्सुक आहेत का, इच्छुक आहेत का? कारण आजी माझे आमदार असतात, पण भावी आमदार जगताप साहेब सुद्धा म्हणले खूप आहेत आणि शुभेच्छा आहेत म्हणले माझ्या. तर तुकाराम बाबांनी या ठिकाणी काही भावना व्यक्त केल्या. त्या ठिकाणी गोंधळेवाडी पर्यंत दादा जगताप साहेब बसता तुमचे बसता सगळ्याला मैदानात आणणार आहे. तर तुम्ही म्हणणार आहे बिनजोड होऊन बाहेर मी एकटा पट्ट्या आहे, त्याला विलासराव जगताप म्हणताय. जमदार साहेब पण तुम्हाला आज सांगतो, ही खाजगीतली गोष्ट आहे. जगताप साहेब त्यांनी सुद्धा कितीतरी वेळा सांगितलं की ज्यावेळेस साहेब असतील तर आम्ही सगळे एकमेकांना काम करू. मी म्हणलं जगताप साहेब आमच्या रवी तमनगौडा आमचे विधानसभेचे प्रचार प्रमुख आहेत. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की आमचे नेते जगताप साहेब. म्हटलं 10 मिनिटात काय केलं रवी तमनगौडांना? राजकारणातला भाग सोडून देऊ, पण खरं आहे. पण ते म्हणायला जरा उशीर झाला रवी पाटील. माझी भूमिका ही आहे, सगळ्यांची इच्छा आहे. जगताप साहेबांचं योगदान आहे, सिनियर आहेत. या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब आले 3-4 दिवसापूर्वी. प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनाही अधिकाऱ्यांचे फोन केले, मी फोन केला. या ठिकाणी काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. तू मोठा, मी लहान,
मी मोठा तू लहान असं करून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. म्हणून मी स्वतः फोन विक्रमदादांना केला, मी स्वतः फोन बाकीच्या सगळ्या मंडळींना केला. मी जगताप साहेबांना म्हटलं मी घरी येतो, न्यायला येतो. शेवट ज्यांनी आपल्याला काही मदत केलेली आहे त्याची आठवण ठेवणं गरजेचं असतं. जसं तालुक्यानं मदत केली तसं तालुक्यामधला नेता त्यावेळेला जगताप साहेब होते, त्यांची योगदान मदत करण्याची भूमिका त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी, जरी काही राजकारणातले मतभेद तात्पुरते झाले तरी विसरून ज्याचं त्याला स्थान द्यावं लागतं. राजकारणामध्ये मान सन्मान हा निश्चितपणाने ठेवला पाहिजे. फक्त या सगळ्या प्रक्रियेमध्ये मगाशी तुकाराम महाराजांची मी उल्लेख केला आणि विषय विक्रमदादांनी माझ्या डोक्यात दुसरं घातलं की जगताप साहेबांना मागे थांबवत आहे का, त्यामुळे जरा ते लाईन कट झाली. मागे 1-1.5-2 महिन्यापूर्वी आम्ही सगळे मंडळी बसलो होतो, रात्री 9, 9:30 वाजेपर्यंत होतो. त्या सगळ्या भूमिका, सगळे नकाशे आम्ही बघितले आणि हितनं जे आता पाणी जाणार आहे मोठ्या किसेक्सनं, ते जे पाईपनं जाणारं पाणी होतं ते अतिशय लहान डिस्चार्ज होतं. मग अशी मागणी केली की आमच्या उंदीपर्यंत 2 नाल्यापर्यंत पाणी यावं. 17 किलोमीटर आहे, 17 किलोमीटर पाणी आपल्याला ओढ्यानं नाल्यानं जात असताना पर्क्युलेशन वाढणार आहे, भोवतीच्या सगळ्या पाण्याची पातळी वाढणार आहे. तेव्हा हे पाणी निश्चितपणानं आपण द्यायचं आहे. मगाशी काही मंडळींनी मला वाटतं पडळकर साहेबांनी विषय घेतला, जगताप साहेब काय विषय घ्यायचे, पण माग 2-2.5 महिन्यापूर्वी डीपीडीसी मध्ये आम्ही ठरवलं, ज्या वेळेला जत तालुक्यावर सातत्यानं अन्याय होतोय, प्रत्येक जण आपापले तालुके बघतोय, जत तालुक्याला पाणी दिल्याशिवाय आपण दुसऱ्या योजना चालू करायच्या नाहीत. आणि या परिसरामध्ये इथलं मंगळवेढा आणि जत तालुका हे पाणी गेले 20-22 दिवस, बरोबर आहे का पवार साहेब, 20-22 दिवस आम्ही योजना चालू केलेली आहे. 25 दिवस जवळजवळ झाले आणि अजूनही 10-12-15 दिवस आम्ही हे पूर्ण पाणी 435 क्युसेक्स हे पाणी आम्ही या परिसरामध्ये देतोय. या परिसराला पहिल्यांदा पाणी द्यावं आणि मग कवठेमंकाळ मिरज तालुका जो आहे त्यांना द्यावं. जे अतिशय अडचणीचं आहे त्यांना योग्य पाणी मिळावं, या भावनेतून आपण ही सगळी प्रक्रिया चालू केली. त्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. आम्ही या पद्धतीनं काम करत असताना आणखी एक मागणी केली. काही पाणी जात असताना आपल्याला सांगितलं की वसपेठ तलावात गेलं पाहिजे, अंकलगी तलाव येतोय, संघ तलावातून खाली जातोय, गुड्डापूर तलावामध्ये जायला पाहिजे. मुचंडीचे लोक भेटले, त्यांचीही मागणी आहे. त्यांनी मध्ये मागच्या 10-12 दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाणी देणं शक्य आहे, पाटोळे साहेब, पवार साहेब, तुम्ही सगळी मंडळी जाणकार मंडळी आहेत, ह्या जिल्ह्यातले आहात. पवार साहेब शेजारच्या सांगोला तालुक्यातले आहेत. आपल्याला जिथं जिथं म्हणून पाणी देणं शक्य आहे ते प्रामाणिकपणानं आपण देऊया. हीच पुण्याई, हेच आशीर्वाद शेतकऱ्यांचे आपल्या पाठीशी उभा राहतात आणि तेच आपल्या बरोबर येतात हे मानणारा मी एक कार्यकर्ता. पुन्हा एकदा या पाणी पूजनाच्या निमित्तानं सगळ्यांनी काम केलं, प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला यश आलं. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं या तालुक्यामध्ये एक नवा दृष्टिकोन, ती भूमिका जगताप साहेब असतील, विक्रमदादा असतील, आमचे मित्र गोपीचंद पडळकर साहेब असतील, जमदारे साहेब असतील, सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, हो सांगतो, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सगळ्या पक्षाचे, शिंदे सेना, शिवसेना, सगळ्यांची भूमिका ती राहील. आपल्याला गट, तट, पक्ष, पार्टी, जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन लोकांना मदत करणं ही भूमिका असली पाहिजे. ती सरकारची भूमिका आहे, ती निश्चितपणाने पार पाडू. महादेव अंकलगी कानात येऊन सांगत होते, आता ते किती बनेल आहेत तुम्हाला माहिती आहे आणि माझ्यापेक्षा रवी पाटलांना माहिती आहे. ते मला म्हणतायत अधिकाऱ्यांना सांगा पैसे मागतायत. पाण्याचे नाही, करप्शन नाही. माफ करा म्हणून आपला अपेक्षा आहे. या मागणीची भूमिका दिसत होत्या, त्याच्या बाबतीमध्ये कडक भूमिका घेतली आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी. तशा सक्त सूचना त्या खाली दिल्या गेलेत आणि त्या पद्धतीनं पाणी चालू आहे. अजून 15-20 दिवस पाटोळे साहेब, अजून 15-20 दिवस जत तालुक्याला 435 क्युसेक्सचा डिस्चार्ज देऊन
मग आपण मिरज तालुका असेल, कवठेमंकाळ तालुका असेल, पाणी देऊया. आणि हे पाणी उद्याच्या दृष्टिकोनातून जी तुम्ही मागणी केली महाराज, ती 20-21 कोटी रुपयाची प्रापंचिक सूची खालनं वर गेलेली आहे. त्याचे एक्झिक्युटिव्ह जे डायरेक्टर आहेत कपोले साहेब, त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. निश्चितपणानं सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही त्यालाही लवकर 8-15 दिवसाच्या आत मान्यता आणून त्याही कामकाजाला 20-21 कोटी रुपयाचा खर्च गृहीत धरून आम्ही तेही पूर्ण करू. विस्तारितचं काम लवकर कसं आणायचं, त्याच्यासाठी कसं प्रयत्न करूया, सगळे मिळून आपण जाऊया. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्याही घेऊ. पुन्हा एकदा तुम्ही दाखवलेल्या विश्वासाचं, तुम्ही दाखवलेल्या प्रेमाचं, तुम्ही केलेल्या कौतुकाचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. तुमचे आशीर्वाद, तुमची शक्ती अशीच